नमस्कार, मी अमोल किन्होळकर. एबीपी माझाच्या या खास मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं इतिहास संशोधक आणि नाणकशास्त्राचे खास अभ्यास करणारा एक तरुण आपल्या सोबत आहे. वय त्याचं लहान आहे, परंतु या कमी वयात देखील त्यानं खूप मोठा अभ्यास केलेला आहे. नाण्यांचा संग्रह सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणावरती केलेला आहे. आपल्या सोबत आहे आशुतोष राहणे. आशुतोष, सुरुवातीला शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं नाण्यांचा जर संबंध जोडायचा म्हटला तर शिवराज्याभिषेक ज्या दिवशी झाला त्या दिवशी होण पाडले गेले. नाणी छत्रपती शिवाजीरायांची जी नाणी होती ती त्यांनी चलनामध्ये आणली. त्याविषयी काय सांगता येईल तुला? आणि या दिनाचं चलनाच्या दृष्टीनं, नाण्यांच्या दृष्टीनं महत्व कसं आहे ते सांग. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्याभिषेक ही मुळातच एक अभूतपूर्व अशी घटना होती. तो आपल्याला या पृथ्वीवरचा एक सर्वात महत्वाचा असा एक सोहळा म्हणता येईल, किंवा एक सर्वात महत्वाच्या असलेल्या सोहळ्यांपैकी एक म्हणता येईल. तो म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. कारण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा काय केवळ सोहळा नव्हता, ती सर्वसामान्याला मिळालेलं ते एक छत्र होतं. महाराज छत्रपती झाले होते आणि रयतेला त्यांचा स्वतःचा हक्काचा राजा मिळाला होता. कित्येक वर्षांपासून, शेकडो वर्षांपासून पोरकी असलेली रयत ही आता कुणाच्या तरी म्हणजे स्वतःचं त्यांना राज्य मिळालं होतं आणि त्यांना एक पिता मिळाला होता. पण शिवराज्याभिषेक झाला ही काय केवळ शिवराज्याभिषेक म्हणून एक मोठी घटना नाहीये. त्यावेळी अनेक अशा घटना घडल्या होत्या ज्या या स्वराज्याच्या दृष्टिकोनाने फार जास्त महत्वाच्या होत्या. आणि त्यातली एक महत्वाची घटना म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं स्वचलन. त्यालाच आपण स्वराज्याचे चलन असं म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी त्यांनी ही दोन प्रकारची नाणी सुरू केली होती. त्यातला पहिलं होतं तांब्याची शिवराई आणि दुसरा म्हणजे सोन्याचा होन. ही दोनही नाणी जी आहेत शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकापासून सुरू केली आणि त्यावेळी रयतेला आपलं स्वतःचं एक चलन मिळालं. हे चलन महत्वाचं काय, तर त्या काळची आर्थिक स्थिती पाहता किंवा त्या काळचा अर्थनीतीमधला पूर्ण किंवा ट्रेड मधला जो काही व्यवहार दृष्टिकोन आहे तो पाहता आणि ट्रेडवरती वर्चस्व कुणाचं होतं हे पाहता शिवाजी महाराजांनी स्वतःची नाणी सुरू करणं ही काही सामान्य घटना नव्हती. शिवाजी महाराजांनी जी नाणी सुरू केली ती नाणी मुघलांच्या नाण्यापेक्षा किमतीने आणि वजनाने दोन्ही आणि लहान होती. मग प्रश्न असा उपस्थित होतो की जर असं होतं तर मग शिवाजी महाराजांचं चलन बाजारात टिकेल का? हा मोठा प्रश्न त्यावेळी उपस्थित राहिलाच असणार आहे. कारण औरंगजेबाचं जे सोन्याचं नाणं आहे ते होतं 11.5 ग्राम सोन्याचं आणि तांब्याचं नाणं त्याचं होतं 22 ग्रामचं. मग प्रश्न असा उपस्थित होतो की त्यावेळी शिवाजी महाराजांची नाणी पाहिली तर तांब्याचं नाणं हे केवळ 12 ग्रामचं होतं आणि सोन्याचं नाणं हे केवळ 2.8 ग्रामचं होतं. मग प्रश्न उपस्थित होतोच की या सगळ्या मोठ्या ट्रेडमध्ये आपलं चलन टिकेल का? पण महाराजांनी ते धाडस उचललं आणि धाडस उचलून त्यांनी स्वतःची नाणी सुरू केली. शिवाजी महाराजांचं तांब्याचं नाणं जे आहे त्याला आपण शिवराई म्हणतो. त्या शिवराईवरती पुढील बाजूला 3 ओळीमध्ये श्री राजा शिव आणि मागच्या बाजूला 2 ओळीमध्ये छत्रपती लिहिलेलं असतं. दोन्ही बाजूला बिंदुमय वर्तुळ सुद्धा आपल्याला त्याला पाहायला मिळतं. आणि दुसऱ्या प्रकारचं नाणं ते म्हणजे होन, जो की सोन्याचा होता, तो 2.8 ग्रामचा. आता आपल्याकडे शिवराई आहेत, मी शिवराई दाखवतो तुम्हाला नक्कीच. हो, ही शिवराई आता माझ्या हातामध्ये यावर जर पाहिलं या बाजूला शिवराईच्या, अच्छा, शिवराईच्या या बाजूला जर पाहिलं ही पुढची बाजू आहे, या पुढच्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला 3 ओळीमध्ये श्री राजा शिव असं लिहिलं दिसतं आणि मागच्या बाजूला 2 ओळीमध्ये छत्रपती असं लिहिलं दिसतं. महाराजांनी ही नाणी आपल्या राज्याभिषेकापासूनच सुरू केली होती. आणि ज्या सोन्याच्या होन बद्दल आपण चर्चा करतोय तर सोन्याचा होन आज अत्यंत दुर्मिळ आहे आणि अत्यंत कमी नाणी आज या सुवर्ण होनाच्या जी नाणी आहेत ही फार कमी उपलब्ध आहेत. त्यातली एक नाणं आपल्याला मुंबईच्या म्युझियमला पाहायला मिळतं, दुसरं दिल्लीच्या म्युझियमला पाहायला मिळतं आणि तिसरी आनंदाची गोष्ट अशी आहे की रायगडावरती नुकताच एक होन उपलब्ध झालेला आहे आणि जसं की संभाजीराजेंनी ट्विट केलं, तो होन उद्या किंवा आज म्हणजे राज्याभिषेकाच्या दिवशी जे आहे आपल्याला त्याची पूजा जी आहे होईल आणि रायगडावरती तो होन शिवाजी महाराजांच्या पूजनामध्ये तिथं असणार आहे. आणि ती एक फार महत्वाची बाब आपल्याला या ठिकाणी म्हणायला पाहिजे. आता तो होन नेमका केवढा होता, म्हणजे साईजने आपल्याला लक्षात येईल की तो होन अत्यंत छोटा होता. त्याचं एक उदाहरण किंवा तुम्हाला त्याची प्रतिकृती मी दाखवतो
ही जी बरं. माझ्या हातामध्ये आहे ही शिवराई होण्याची प्रतिकृती आहे. हो. महाराष्ट्र शासनाने ही प्रतिकृती जारी केलेली होती आणि या प्रतिकृतीवरही सेम श्री राजा शिव आणि मागच्या बाजूला छत्रपती असं अंकित केलेलं आहे आणि ही नाणी महाराजांनी जी आहे सुरू केली होती. मला एक सांग की शिवराई आणि होन याच्या व्यतिरिक्त छत्रपतींनी आणखी काही नाणी पाडली होतीत का? आणि ही नेमकी चलनात कशी आली? त्या काळी व्यवहार कसे चालायचे? ओके. तर शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी चलन सुरू केलं तर त्यावेळी फक्त ही 2च नाणी महाराजांनी टांगसाळीत केली, तांब्याची शिवराई आणि सोन्याचा होन. हं. पण ज्यावेळी आपण विचार करतो की महाराजांनी ज्यावेळी नाणी टंकित केलेली नव्हती, मग त्यावेळी स्वराज्यात काय चालायचं? त्यावेळी हो. स्वराज्यात नेमकी कोणती नाणी चालत असत? तर एक त्यासाठी आपल्याला पाहायला पाहिजे की चलनाला सीमा नसते. चलनाला राज्य आपण कुठलं ओलांडतोय ते माहिती नसतं. हं. चलनाला आपण कुठल्या राज्यात जात आहोत ते माहिती नसतं. चलनाला बरोबर. केवळ व्यवहार करणं एवढंच माहिती असतं. हो. जसं आज आपल्याकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, ज्याला आपण आरबीआय म्हणतो. ती हं. आरबीआय एक नाणं जारी करते आणि ते नाणं पूर्ण भारतभर चालतं. बरोबर. पण मध्ययुगीन भारतात तसं नव्हतं. हं. नाण्याच्या मूल्याचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे आंतरमूल्यधारित चलन आणि दुसरं म्हणजे बाह्य मूल्यधारित चलन. बाह्य मूल्यधारित चलन जे आहे त्याला आपण म्हणतो फेस व्हॅल्यू असलेलं चलन, जे आपण आज वापरतो. हं, म्हणजे हं, हं. नोट असली, त्या नोटेच्या कागदाची किंमत काहीच नाहीये. पण त्यावर जे ₹100 किंवा ₹200 जे अंकित आहे आणि ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केली आहे, म्हणून आपण आज त्या कागदाला ₹200 मूल्याचं म्हणून चलनात आणतो, म्हणून वापरतो. ही त्याची व्हॅल्यू आहे. पण हं, हं. मध्ययुगीन भारतात तसं नव्हतं. मध्ययुगीन भारतामध्ये अंतर्मूल्य जेवढं आहे नाण्याचं, तेवढंच मूल्य हे बाह्य मूल्य म्हणून धरलं जायचं, म्हणजे गिणलं जायचं. सोन्याची जी किंमत असेल, तीच त्या नाण्याची किंमत असेल, असं होतं? अगदी बरोबर. अगदी हं. बरोबर, अगदी हं, हं, बरोबर. हं. म्हणजे जी अच्छा. मोहर होती, ती मोहर ₹15 किमतीची होती. बरं. आणि जी आपण ज्याला होन म्हणतो, तर होन ₹3.5 किमतीचा होता. हं. तर हे मग कशावरून मग ठरलं? तर मग हे या केवळ त्या निमित्तानं एक एक जी, छोटासा प्रश्न माझ्या मनामध्ये आला, जी, की जी. सोन्याचे दागिने किंवा सोन्याची नाणी यामध्ये फरक काय राहिला? जर चलनाचा हा फरक होता, की बरोबर. त्या सोन्याच्या वजना एवढेच त्या नाण्याचं मूल्य असेल, तर मग इतर सोनं जे दागिन्याच्या स्वरूपात आहे ते आणि नाणे रूपातलं सोनं याच्यामध्ये काय बदल होता आणि ते चलनामध्ये कसं पकडलं जायचं? अगदी बरोबर. यासाठी आपल्याला चलनाची सुरुवात अभ्यासली पाहिजे, की चलनाची सुरुवात नेमकी कशी झाली. हं. आपल्याला माहिती आहे, की ज्यावेळी आपल्याकडे चलन नव्हतं, त्यावेळी आपण काय वापरायचो? तर आपण अशा वस्तू त्यावेळी वापरायचो, की ज्या व्हॅल्यूने जास्त आहेत किंवा कमी मिळतात. कमी हं. मिळतात म्हणजे व्हॅल्यूने जास्त आहेत. हं. आपल्याकडे जर पाहिलं तर भारतातलं पहिलं जर नाणं जे आहे ते चांदीचं आहे, सोन्याचं नाही. हं, आपल्याकडे हं. सोनं मुबलक प्रमाणात होतं, पण तरी आपण सोन्याची नाणी न पाडता चांदीचं नाणं आपल्याकडे पहिल्यांदा आहे, जे आजच्या बरं. 2600 वर्षांपूर्वी आपण म्हणतो. हं. 2600 वर्षापूर्वी आपल्याकडे चलनाची ज्यावेळी सुरुवात झाली, तर ते पहिलं नाणं चांदीचं आहे. मग त्यावेळेपासून जी सुरुवात झाली, तर एक गोष्ट आपल्या लक्षात आली, की ती म्हणजे ज्या गोष्टी कमी प्रमाणात मिळतात, त्याचं मूल्य हे जास्त गिणलं जातं. आणि हा हं, हं. आजचाही मार्केटचा नियम आहे. तर मध्ययुगीन भारताचा विचार करताना आपल्याला हे पाहायला लागतं, की सामान्य माणूसही चलनातच व्यवहार करत होता का? तर बऱ्याच वेळा असं दिसतं, की सामान्य माणूस हा चलनाचा फार कमी वापर करत होता. हं. सामान्य माणूस हा बार्टर सिस्टीम म्हणजे एक्सचेंज सिस्टीमचा, देवाण-घेवाण पद्धतीचा जास्त वापर करत होता. म्हणजे हं, एक हं. वस्तू देणे आणि दुसरी वस्तू घेणे. म्हणजे अगदी आपल्या वडिलांच्या लहानपणापर्यंत सुद्धा जर आपण पाहिलं, तर चलनाचा वापर ते तरी किती करत होते? हा हं. महत्वाचा प्रश्न आहे. कारण की त्यावेळी सुद्धा जर एखादा न्हावी केस कापण्यासाठी आपण त्याच्याकडे गेलो किंवा तो आपल्याकडे आला, तर आपण त्याला धान्य द्यायचो आणि तो आपले केस कापून द्यायचा. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हो, हो. तर त्यामुळे मध्ययुगीन भारतात सुद्धा ही पद्धत खूप मोठ्या प्रमाणात चालू होतीच, अच्छा. की बार्टर सिस्टीम, एक्सचेंज सिस्टीम. आणि जर आपण म्हणतोय, की मग यामध्ये फरक काय? तर हं. तुम्ही तुमच्या सोन्याचे सुद्धा नाणी पाडून घेऊ शकता. नाणी पाडून घेऊ शकत नाही असं नाहीये. फक्त विषय असा आहे, की ते अधिकृत टांगसाळीतून मिळेल का तुम्हाला? आणि ते लोक हं. ॲक्सेप्ट करतील का? अच्छा. हा प्रश्न तिथं उपस्थित होतो. कारण अधिकृत की ज्यावेळी टांगसाळीमधून तुम्ही निघालेलं जे सोनं असेल किंवा नाणी स्वरूपातलं हां, असेल, तेच अधिकृत नाणी समजलं जाईल. स्वरूपातलं. हां, नाणी स्वरूपातलं अधिकृत समजलं जातं. हां, हां. आशुतोष, शिवराज्याभिषेक हा अभूतपूर्व सोहळा होता. आपल्यासाठी सर्वांसाठी तो एक अभिमानाचा क्षण होता. आपल्याला राजा मिळाला. ते एक चित्र जे आहे, एक अधिकृत चित्र बऱ्याच वेळा आपल्या समोर येतो. त्यामध्ये एक इंग्रज अधिकारी दिसतो
आता हा इंग्रज अधिकारी नेमका कोण आहे हे मी तुला विचारणार आहे, पण त्याआधी इंग्रज म्हटले की इंग्रज आले होते व्यापारांसाठी. व्यापार करण्यासाठी इंग्रज इथे आले. छत्रपतींच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये हा इंग्रज अधिकारी तिथे का आला होता, कशासाठी आला होता आणि चलनाच्या दृष्टीनं, नाण्यांच्या दृष्टीनं आणि शिवराज्याभिषेकाच्या दृष्टीनं हा इंग्रज अधिकारी तिथे असणं हे नेमकं काय होतं? पुढे म्हणजे शिवराज्याभिषेक झाल्यानंतर महाराष्ट्रातलं जे अर्थकारण आहे ते कसं बदलत गेलं, चलन कसं बदलत गेलं त्याविषयी सांगशील? आता इंग्रज भारतात आले आणि चळवळी सुरू झाल्या. म्हणजे हे लहानपणापासून आपण एक वाक्य म्हणतोय की इंग्रज भारतात आले आणि चळवळी सुरू झाल्या. तर इंग्रज भारतात आले होते हे व्यापारासाठी, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी व्यापारी दृष्टिकोनातूनच ही सुरुवात केली की आपण व्यापार करण्यासाठी इथं चाललेलो आहोत. मग त्यांनी मसाल्याचे पदार्थ हे ते त्या सगळ्या गोष्टी केल्या. हो. त्यांनी त्यांची पहिली फॅक्टरी उभारली ती सुरतेमध्ये 1610 साली. त्यांनी त्यावेळी शहाजहानकडून त्यासाठी जो परवाना आहे तो घेतला होता आणि शहाजहाननी त्यांना परवाना दिला होता. खरं म्हणजे ती एक मोठी चूक म्हणावी की ती एक मोठी त्यांनी बरोबर केलेली गोष्ट म्हणावी हाही प्रश्न आहे. कारण इंग्रजांनी त्यानंतर जे सुधार केले ते आपल्या भारतात इंग्रज आले नसते तर झाले असते का, हाही एक थोडा प्रश्न वाटतो. पण इंग्रज भारतात आले आणि त्यानंतर त्यांनी व्यापार दृष्टिकोनातून जे सुरू केलं ते तर भरभराटीला होतंच. पण त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता केवळ व्यापार करणं पुरेसं नाहीये. आपल्याला हळूहळू जमीन हातात घेतली पाहिजे. इंग्रज आले, इंग्रजांसोबत डच आले, डचांच्या मागून पोर्तुगीज आले. या सगळ्यांनी हळूहळू येऊन आपले समुद्र किनारे काबीज करायला सुरुवात केली होती. कारण की हे समुद्राचे व्यापारी होते. हो. आणि आपल्याकडे एक समज असा होता की आपण समुद्रावर जाऊ नये, आपण समुद्रात जाऊ नये, आपल्या राजाने समुद्र पार करू नये. आणि त्याला आव्हान देत शिवाजी महाराजांनी ते केलंच होतं. केलं होतं. पण अशी एक समजूत आपल्याकडे होती. मग असं असताना इंग्रजांनी काय केलं होतं, हेनरी ऑक्सिंडन रायगडावर येण्याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे त्यामध्ये हे महत्वाचं कारण आहे की इंग्रज आले आणि त्यांनी हळूहळू जागा घ्यायला सुरुवात केली. आणि त्यातला एक किस्सा असा घडला, सन होतं 1661. 1661 साली पन्हाळ्यावर इंग्रजांनी तोफा डागल्या. म्हणजे इंग्रजांना खरं म्हणजे शिवाजी महाराजांनी सांगितलेलं होतं, ताकीद दिलेली होती की हे बघा बाबांनो, तुम्ही व्यापारी म्हणून आले आहात, व्यापार कराल तर आम्हीही तुम्हाला मदत करू. पण तुम्ही उगाच राजकारणामध्ये ढवळाढवळ करू नका. आणि नेमकं इंग्रजांनी तेच केलं. बरोबर त्यांनी राजकारणात ढवळाढवळ करून तोफा पुरवल्या आणि तोफा शिवाजी महाराजांवरती डागल्या. जशी ही बातमी शिवाजी महाराजांना कळाली तसं शिवाजी महाराजांनी जो हेनरी रेविंग्टन नावाचा त्यांचा जो अधिकारी होता, जो राजापुरात होता त्यावेळी, ज्यांनी त्या तोफा डागल्या होत्या, त्याच्यावरती राजापूरला सरळ हल्ला केला. राजापूर हे जमीनदोस्त केलं, राजापूर खणून काढल्याचे उल्लेख आहेत की राजापूर अगदी खणून काढलं होतं. पुढचे कित्येक वर्ष राजापूरमध्ये व्यापार चालला नाही, तो व्यापार पूर्णपणे बसला. शिवाजी महाराजांनी त्यांना कैद केलं, राजापूर लुटलं आणि त्यांना नेऊन सोनगड आणि त्यानंतर रायगडावरती ठेवलं. मग हेनरी ऑक्सिंडेन गडावरती का आला, तर त्याचं असं झालं की पहिली गोष्ट लुटलेलं होतं. इंग्रजांचा प्रयत्न होता की काहीही व्हावं आणि ती लूट आम्हाला परत मिळावी जे तुम्ही आमचं राजापूर लुटलेलं. शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन स्पष्ट होता की आम्ही 1 रुपयाही लुटलेला नाही, आम्ही 1 रुपयाही देणार नाही. शिवाजी महाराजांचे इतके स्पष्ट शब्द होते. सरळ सरळ लूट केलेली होती हे स्पष्ट होतं, पण शिवाजी महाराज सांगत होते कुठली लूट, आम्ही कोणती लूट केली, आम्ही काहीच केलेलं नाहीये. आमच्या मागे एवढे आदिलशाही होती, आमच्या मागे मोगल होते, आमच्या मागे इतर लोक होते आणि आम्ही एवढं असताना तुमचं राजापूर कशाला लुटू, आम्ही काही लुटलेलं नाही, आम्ही काही 1 रुपयाही देत नाही. इतकं स्पष्ट त्यांचं मत होतं. मग इंग्रजांना प्रश्न होता की आता करावं तर करावं काय, शिवाजी राजा 1 रुपया द्यायला नाही म्हणतो. मग त्यांनी इतर वकील पाठवले पण ते फेल गेलं. मग त्यानंतर हेनरी ऑक्सिंडेन हा बोलायलाही छान होता, चांगलं बोलत होता, कुणालाही वशमध्ये करण्याचं त्याच्यामध्ये एक ती पॉवर होती, ज्याला आपण बोलण्याची पद्धत जी होती त्याची फार चांगली होती आणि तो बोलण्यामध्ये एक्सपर्ट होता. मग इंग्रजांनी म्हटलं की तुम्ही असं का नाही करत की तुम्ही हेनरी ऑक्सिंडन तुम्ही जा आणि महाराजांना प्रयत्न तरी करा की आपला ठीक आहे राजापूरचं आपण बघून घेऊया नंतर, पण आपल्या काही 20 मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण करता येतील का. मग 20 मागण्या त्यांनी लिहिल्या आणि मग त्यानंतर नारायण शेणवी जो होता, शेणवी म्हणजे ट्रान्सलेटर, जो लँग्वेज ट्रान्सलेट करतो, तो गडावर गेला आणि गडावर जाऊन त्यांनी पाहिलं की आपल्या म्हणजे इंग्रजांकडून तो गेला आणि त्यांनी पाहिलं की आता अनुकूल आहे का, तर येऊन त्यांनी सांगितलं की हो आता अनुकूल आहे, तुम्ही आता हेनरी ऑक्सिंडेनला पाठवा आणि आता मला वाटतंय की आता तुमच्या मागण्या पूर्ण होतील. कारण आता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकही आहे आणि तुम्ही एक काम करा, मोठमोठे नजराणे पाठवा.
महाराज खुश होतील आणि जर खुश झाले तर तुमच्या मागण्या नक्की पूर्ण होतील. त्यांनी तसंच केलं. पण नारायण शेनवानी एक सांगितलं की हे बघा, तुम्ही जे नजराणे पाठवताय त्यामध्ये तुम्ही काही अरबी घोडे वगैरे अशा नजराणे पाठवू नका. तुम्ही पाठवताना असे नजराणे पाठवा की जे राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांना कामात येते. मग ते म्हणाले ठीक आहे तसं करूया. आणि मग त्यानंतर हेनरी ऑक्झिंडन तयार झाला या मागण्या पूर्ण करायच्या म्हणून रायगडावर जाण्यासाठी. 20 मागण्या तयार होत्या. नजराना तयार होता. नजराना होता 2,690 रुपयाचा. सगळं रेडी आणि मग तो गडावर निघाला. 26 मेला तो गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडला पोहोचला. 6 जूनला राज्याभिषेक होता आणि 26 मेला हा पोहोचला. पाचाडला पोहोचल्यानंतर निराजी रावजी नावाचे जे महाराजांचे अधिकारी होते त्यांची आणि त्याची भेट झाली. आणि निराजी रावजीला त्यांनी 125 रुपयाची अंगठी भेट दिल्याचं त्याने त्याच्या रोजनिशीत लिहिलं. त्यावेळी त्यांनी ती अंगठी भेट दिली आणि त्यानंतर 28 मेला ते गडावरती गेले. 28 मेला शिवाजी महाराजांची आणि त्याची भेट झाली. त्यांनी पाहिलंय की शिवाजी महाराजही कसे आहेत, संभाजी महाराज कसे आहेत, ते बोललेच अगदी एकमेकाला. आणि महाराजांना त्यावेळी त्यांनी नजराना पेश केला. विशेष महत्वाचं हे की त्या नजरानामध्ये त्यांनी एक खुर्ची सुद्धा शिवाजी महाराजांसाठी आणली होती. हे एक विशेष आहे. त्यानंतर त्यांनी अंगठी सुद्धा आणली होती. आणि मग त्यानंतर त्यांनी तो तहाचा कागद शिवाजी महाराजांकडे सोपवला आणि मग त्यानंतर तो पुढे आता वाट पाहावी, आपला तह कधी मंजूर होतो किंवा आपल्या मागण्या कधी मंजूर होतात हे पाहण्यासाठी तो थांबला. 28 गेली, 29 गेली, 30 गेली, 1 गेली, 2 गेली, 3 गेली, 4 गेली, काही एक पत्ता नाही मागण्यांचा. हा वारंवार निराजीरावजीकडे जाऊन म्हणतोय की अहो काहीतरी करा, काहीतरी करा, आमच्या मागण्या पहा, काहीतरी पूर्ण करा, आम्हाला परत जायचंय. निराजीरावजी म्हणतात, अरे मग तुमच्या मागण्या पूर्ण करायच्या म्हणजे मला महाराजांच्या जवळ जायला पाहिजे आणि मग जर जवळ जायचं तर तुम्ही मला काहीतरी पैसे दिले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय तर ज्याला आपण ब्राईब म्हणतो किंवा लाच म्हणतो ती इंग्रजांकडून त्या काळची घेतल्याचे लाच. स्पष्ट उल्लेख जे आहेत ते हा स्वतः लिहितो की मला यांनी पैसे मागितलेत आणि मी यांना पैसे दिलेले आहेत आणि त्यांनी ते पैसे दिले त्यांना. आणि मग त्यानंतर 5 जूनची गोष्ट, 5 जूनला निराजीरावजी हेनरी ऑक्झिंडनकडे गेला. ऑक्झिंडन गडावरच राहिला होता. गडाच्या शिवाजी महाराजांचं आजचं जे आपण त्याला स्मृतीस्थळ म्हणू ते आहे, तर त्याच्या मागच्या बाजूला ऑक्झिंडन राहायला होता. आणि तिथं ऑक्झिंडनला जाऊन निराजीरावजी म्हटले की हे बघा, तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्या राज्याभिषेक आहे तर तुम्ही या. आणि मग तो राज्याभिषेकाला गेला. आता राज्याभिषेकाला त्यांनी काय पाहिलं ते आपण पुढे पाहूयातच. पण आता या 20 मागण्यांमधलं महत्वाचं काय, तर या 20 मागण्यांमधली 19वी मागणी अशी होती की इंग्रजांचे रुपये किंवा इंग्रजांचे पैसे हे स्वराज्यात चालावे. आणि शिवाजी महाराजांनी चपळतेने विचार करून, दूरदृष्टीने विचार करून हा निर्णय घेतला की इंग्रजांचे पैसे स्वराज्यात चालणार नाही. कारण एखाद्या राजाचं चलन केवळ चालणं म्हणजे केवळ चलन चालणं नसतं, त्यामागे त्या राजाचा फार मोठा दूरदृष्टिकोन असतो, व्यावहारिक दृष्टिकोन असतो. त्यामुळे त्यावेळी निराजीरावजींनी ऑक्झिंडनला सांगितलंय की हे बघा, महाराजांनी ही मागणी साफ नाकारली आहे, यानंतरही महाराज ही मागणी पूर्ण करणार नाहीत. त्यामुळे तुम्ही ही मागणी पुन्हा घेऊनही येऊ नका की आमची नाणी चालवा. आणि मग त्यानंतर मग तो विचारतो की असं का नाही म्हणतायत महाराज, तर तो म्हणतो की महाराज स्वतःची टांगसाळ काढून स्वतः नाणी पाडणार आहेत, त्यामुळे तुमची नाणी इथे चालतील असं तुम्ही समजू नका आणि तुमची नाणी आम्ही चालवणार नाही. अशा पद्धतीचा तो तिथं उल्लेख आलाय. आणि मग त्यानंतर महाराजांनी आपली स्वतःची जी मी सांगितली ती 2 प्रकारची नाणी पाडली, शिवराई आणि होन. शिवराई आणि होन. शिवराई आणि होन पैकी मला वाटतं शिवराई बरेच वर्ष चालली असा उल्लेख आहे. किती वर्ष चालली आणि मग ती बंद कशी पडली? 1674 पासून जी शिवराई सुरू झाली त्यानंतर 19व्या शतकापर्यंत ही शिवराई चालू होती. म्हणजे अगदी आजही जसं तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाल आणि तिकडे जाऊन जर तुम्ही एखाद्या आजोबा किंवा पणजोबांना विचारलं की तुम्ही लहानपणी कुठले पैसे वापरायचे, तर ते सरळ सांगतात की आम्ही लहानपणी शिवराई वापरायचो. आता ही शिवराई म्हणजे खरंच छत्रपतींची शिवराई होती का, तर नाही, हे इंग्रजांचे पैसे होते ऍक्च्युली. पण तरी सुद्धा लोकांच्या मनामध्ये शिवराई एवढी बसली होती की ते कुठल्याही नाण्याला शिवराई म्हणायला लागले होते. हा एखाद्या चलनावरचा, लोकांवरचा प्रभाव असतो आणि त्या राजाचाही प्रभाव असतो. कारण की त्याला छत्रपती पैसा सुद्धा म्हटलं जायचं का, तर त्याच्यावर छत्रपती लिहिलेला असायचं. मग हा छत्रपती पैसाही तिथे जो आहे तो चलनात होता. आणि ही अगदी 19व्या शतकापर्यंत चालू राहिली. इंग्रजांनी प्रचंड प्रयत्न केले की काहीही करून ही शिवराई बंद व्हावी. अगदी जे त्याचं मूल्य आहे त्या मूल्यापेक्षा जास्त पैसे देऊन शिवराई जमा केल्या. आणि त्या मुवमेंटला त्यांनी ज्यावेळी मग इतका फोर्स लावला सगळ्यांनी मिळून की जास्त पैसे देऊन शिवराई जमा केली.
त्यावेळी मात्र शिवराई बाद झाली. आणि मग त्यानंतर 1835ला इंग्रजांनी स्वतःचं स्वचलन जे आहे एक छत्री अंमल करून सुरुवात केली आणि मग त्यानंतर हळूहळू हे पैसे जे आहेत ते इंग्रजांनी तिजोरीमध्ये जमा केले होते. पण आशुतोष, शिवराज्याभिषेक झाल्यानंतर राज्यामधलं जे चलन होतं ते कसं बदललं? पुढे सुद्धा अनेक मला वाटतं मराठा राज्यकर्त्यांनी स्वतःची आपली नाणी पाडली होती. ती कशी बदलत गेली? पुढच्या काळामध्ये म्हणजे छत्रपतींनी जेव्हा आपलं स्वतःचं नाणं सुरू केलं, शिवराई असेल किंवा होऊन असतील, त्यानंतर पुढे कोणकोणती नाणी येत गेली? शिवाजी महाराजांनी सुरू केलेली 2 नाणी जी होती ती बराच काळ चालली. म्हणजे ती अगदी नंतरच्या राज्यकर्त्यांच्या काळामध्येही ती नाणी चालली. ती बंद कधीच झालेली नव्हती. पण ज्यावेळी संभाजी महाराज आले तर संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांनी श्री राजा शंभू छत्रपती लिहिलेली शिवराई पाडली. त्यानंतर ज्यावेळी राजाराम महाराज आले त्यावेळी त्यांनी श्री राजा राम छत्रपती अशी लिहिलेली शिवराई पाडली. त्यानंतर शाहू महाराज ज्यावेळी होते, थोरले शाहू, तर त्यावेळी त्यांनी श्री राजा साव छत्रपती किंवा श्री राजा साऊ छत्रपती लिहिलेली नाणी पाडली. तर अशा पद्धतीने हा बदल होत गेला. पण तरी सुद्धा लोक शिवराईला शिवराई म्हणूनच वापरत होते किंवा लोकांच्या मनात ती तेवढंच घर करून होती जेवढी थोरल्या छत्रपतींची, शिवछत्रपतींची नाणी होती. अच्छा. आशुतोष, तुझ्याकडे आता सध्या कोणकोणती नाणी आहेत ती जरा आम्हाला दाखवशील आणि त्याचा थोडासा इतिहास आम्हाला जरा उलगडून दाखवशील, अगदी थोडक्यामध्ये, कारण आपल्याकडे जवळपास फक्त 10 मिनिटं उरलेली आहेत. ओके ओके. तर तुझ्याकडे जी आता छत्रपती आहेत शिवाजी ती नाणी जी जरा दाखव आणि तू जो जी अभ्यास केलेला आहेस त्या पुस्तकाविषयी सुद्धा थोडंसं सांग, पण जी जी थोडंसं शॉर्ट मध्ये. जी तर शिवाजी महाराजांनी जी शिवराई पाडली, आपण ही जी शिवराई पाहू शकतो, तर ही शिवराई असं म्हणतात की ही रायगडवरती टंकित केलेली होती. रायगडवर ही शिवराई पाडण्यात येत होत्या. पण अगदी स्वराज्यात सगळ्या ठिकाणी ही नाणी जी आहेत पाडल्या जात होती गरजेनुसार. जिथे जिथे गरज वाटली तिथे ती कॉन्ट्रॅक्ट कशी बेसवरती पाडायची काही माहिती कॉन्ट्रॅक्ट आहे? देऊन हा नाणी कशी पाडल्या जात होती. आजही रायगडवर एक टांगसाळ आहे, जिथे ही नाणी आहे अजून? पाडल्या जात होती. अच्छा. अजूनही आहे. बर. म्हणजे ती आपण अगदी तिथं जर गेलो तर तिथं प्रॅक्टिकली मी समजून सांगू शकतो की नेमकी ही नाणी कशा पद्धतीने तिथं पाडल्या जात होती. अच्छा. शिवराई किंवा होन आजही सगळी गोष्ट आपल्या तिथं उपलब्ध आहेत. तर काय केलं जायचं, मध्ययुगीन भारतात ही नाणी डायस्ट्रक पद्धतीची होती. डायस्ट्रक म्हणजे आवटी आणि हातोडीचा वापर करून पाडलेली नाणी. बऱ्याचदा आपण ज्यावेळी ही नाणी पाहतो तर त्या नाण्यावरून अक्षर सरकलेले दिसतात. मग असं का होतं हा प्रश्न खूप जणांना पडतो. तर त्यामध्ये काय केलं जायचं की खालची आवटी, आवटी म्हणजे डाय जी निगेटिव्ह असतं ज्यावरती, ती खाली ठेवली जायची. त्यामध्ये हा धातूचा जो आहे प्लेन असायचं आणि हे धातूचा तुकडा त्यामध्ये ठेवला जायचा आणि वरतून वरची डाय लावली जायची आणि त्यावरून हातोडाने मारलं जायचं. हातोडाने जोरात मारल्याच्या नंतर त्यावरती ती अक्षरं उमटायची आणि अक्षरं उमटली की ते नाणं तयार व्हायचं. या पद्धतीने ही सोपी एक समजून सांगितलं मी अच्छा. एक 2 मिनिटांमध्ये की या पद्धतीने ती नाणी बनवली जात होती. अच्छा. आता याचा इतिहास जर समजून घ्यायचा, शिवाजी महाराजांच्या या नाण्याला बिंदुमय वर्तुळ आपल्याला पाहायला मिळतं, जे की अत्यंत महत्वाचं आहे. प्राचीन काळापासून विविध नाण्यांवरती हे बिंदुमय वर्तुळ आपल्याला पाहायला मिळतं, जे की एक सुशोभनीय सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. आणि महत्वाचं हे की शिवाजी महाराजांनी उर्दू भाषेचा, पर्शियन भाषेचा प्रभाव झुगारून देवनागरी लिपीमध्ये पाडलेली ही नाणी होती आणि ही एक क्रांतिकारी घटना होती. कारण याच्या आधी पूर्ण होती अशी भारतामध्ये काही देवनागरी लिपीमधली नाणी? हा या आधी म्हणजे शिवाजी महाराजांनी नाणी पाडण्याच्या 100 वर्षाच्या अगोदर ज्यावेळी विजयनगर साम्राज्य होतं, तर त्यावेळी त्यावर देवनागरी लिपीमध्ये काही अंकित होतं. कृष्णदेवरायांचं. कृष्णदेव राय असेल, सदाशिव राय असेल किंवा मग रामदेव राय असेल, यांच्या नाण्यावरती मागच्या बाजूने जे आहे म्हणजे पुढच्या बाजूने त्यांचं देवदेवतेचं चित्र असायचं आणि मागच्या बाजूला त्यांनी ही देवनागरी लिहिलेली असायची. खरं म्हणजे शिवाजी महाराजांनी जो होन हे जे परिमाण जे घेतलंय हे विजयनगर साम्राज्याकडून घेतलेलं आहे. विजयनगरच्या राज्यकर्त्यांकडूनच त्यांनी जो होन म्हणजे होन हे विजयनगर साम्राज्याचं परिमाण आहे ते त्यांना पॅगोडा किंवा होन म्हणत असत. पण ते 3.5 ग्रामचे असायचे आणि शिवाजी महाराजांनी जे नाणं पाडलं ते 2.8 ग्रामचं होतं. शिवाजी महाराजांनी आर्थिक याचा विचार करून थोडं त्याचं वजन कमी केलं, पण नाव तेच ठेवलं त्याला की होन. आणि आजही बऱ्याचशा कागदपत्रांमध्ये आपल्याला होनचा स्पष्ट उल्लेख होतो. अशा प्रकारचे जवळजवळ 32 प्रकारचे होन हे शिवाजी महाराजांच्या तिजोरीत होते. पण हे 32 प्रकारचे होन काही शिवाजी महाराजांनी टांगसाळीत केलेले नव्हते. यामधील जवळजवळ सगळे होन हे इतर राज्यातून व्यवहाराने राज्यामध्ये आलेले होते. अजून आहेत तुझ्याकडे की 1-2च आहेत? आता आणखी नाणी दाखवतो. ही आपण बघितली की यावर बिंदुमय वर्तुळ आहे आणि देवनागरीमध्ये आहे. त्यानंतर आणखी आपण राजाचा म्हणजे
दोन बाजूंचा आपण ज्यावेळी उल्लेख करतो तर आपण शिवाजी महाराजांचा विचार केला तर हा आहे औरंगजेबाचा रुपया. बरं. म्हणजे आपण विचार करू शकतो की हा 11.5 ग्रामचा चांदीचा रुपया औरंगजेबाचा हा त्यावेळी चलनात होता आणि याच्यापुढे शिवाजी महाराजांच्या या शिवराईला आव्हान होतं की तुम्ही टिकून दाखवायचंय आमच्या समोर. ती खरंच एक खूप मोठी बाब होती, पण ती शिवाजी महाराजांनी ते पेललं आणि ती सक्सेसफुल सुद्धा झाली. कालांतराने काय झालं आणखी शिवराई जी वेगवेगळ्या ठिकाणी टंकित केली जात होती, महाराष्ट्रभरामध्ये टंकित केली जात होती, तर जे लोक ती शिवराई टंकित करायचे तर ते स्वतः डाय बनवायचे. मग डाय ज्यावेळी ते एनग्रेव्ह करायचे त्यावेळी त्या डायवरती ते वेगवेगळ्या गोष्टी अंकित करायचे. म्हणजे जसं की फूल टाकणार, पान टाकणार किंवा त्रिशूळ टाकणार किंवा इतर चिन्ह टाकणार, असे जवळजवळ 150 चिन्ह आपल्याला शिवराईवरती आढळतात. त्यातली बहुतांश चिन्ह माझ्या वैयक्तिक संग्रहामध्ये त्या शिवराई आहेत ज्यावरती ही चिन्ह आहेत आणि ही नाणी त्यावेळी पाडली जायची. त्यानंतर महत्वाचं म्हणजे हे की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जे काही रुपया किंवा शिवराई जी चालायची तर मग फक्त शिवराईच चालायची का? मग जसं आज आपल्याकडे 5 रुपया, 2 रुपया, 1 रुपया आहे तसं शिवाजी महाराजांच्या वेळेस होतं का? हा प्रश्न नक्कीच पडतो. तर शिवाजी महाराजांच्या वेळेस ते होतं. म्हणजे शिवाजी महाराजांचा एक पैसा शिवराई जशी होती, ही 1 पैसा शिवराई उजव्या हातामध्ये आणि ही अर्धा पैसा शिवराई, म्हणजे हाफ शिवराई ज्याला आपण म्हणू शकतो, ही शिवाजी महाराजांनी टंकित केलेली होती. का तर लोकांना सोय व्हावी आणि इझिली ट्रेड चालावा. कारण सामान्य लोक कधी चांदीची नाणी वापरत नव्हते किंवा सोन्याची नाणी वापरत नव्हते, तांब्याचीच नाणी वापरायचे, कारण त्यांचं तेच अफोर्डेबल होतं. म्हणून आजही आपल्याकडे कमीत कमी परिमाण जे आहे ते वापरलं जातं. म्हणून 1 रुपया अजूनही मोठ्या प्रमाणात चालतो. त्याचं कारण हे की तो सर्वसामान्याच्या अफोर्डेबल आहे. तर हा दूरदृष्टिकोन जो आहे हा सर्व म्हणजे राज्यकर्त्यांमध्येही पाहायला मिळतो आणि शिवाजी महाराजांमध्ये विशेषतः पाहायला मिळतो. खरंय. हा दूरदृष्टिकोन आपल्या राजांकडे होता आणि म्हणून आजही त्यांचं नाव आपण मोठ्या आदरानं घेतो आणि आजही राजे म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर फक्त छत्रपती शिवाजी महाराज येतात. आज तू त्यांचा एक वेगळा इतिहास आमच्यासमोर उलगडून दाखवला. शक्यतो या विषयावरती फार कोणी बोलत नाही किंवा याचा फार कोणी अभ्यास करत नाही, पण अगदी कमी वयामध्ये आशुतोष तू आतापर्यंत या संदर्भामध्ये 3 पुस्तकं लिहिलेली आहेस. ती पुस्तकं एकदा आम्हाला सांग, प्रेक्षकांना आपल्या सगळ्या कोणकोणत्या पुस्तकांचा अभ्यास केलेला आहेस तू? आपल्याकडे फक्त 1च मिनिट आहे. जी. तर मी म्हणजे 11वीत मी आता BA फर्स्ट इयरला शिकतोय. 21 वर्ष अजून पूर्ण व्हायचेत आणि मी पहिलं पुस्तक लिहिलं होतं मी 11वीत असताना. त्यावेळी पश्चिमी क्षत्रपांची नाणी हे माझं पहिलं पुस्तक होतं. सांगायला आनंद वाटतो की आज ते पुस्तक मुंबई युनिव्हर्सिटीच्या BAच्या सिलेबसला, अधिकृत सिलेबसला आहे, संदर्भ ग्रंथ म्हणून, आणि मला आनंद वाटतो की ते आज कोणाला तरी मदत करते. त्यानंतर माझं पुढचं पुस्तक जे होतं ते होतं स्वराज्याचे चलन. हे पुस्तक पूर्णतः शिवाजी महाराजांच्या नाण्यांवरती आहे आणि यामध्ये शिवाजी महाराजांच्या सर्व नाण्यांबद्दल सर्व अँगलनी जे आहे आपण माहिती दिलेली आहे. आणि तिसरं पुस्तक जे होतं ते होतं नाणी संग्रह आणि संग्राहक. तर त्यामध्ये तुम्ही संग्रह का करावा, कसा करावा, मी संग्रह का करतो, तुम्हाला करायचं तर तुम्ही कसं करू शकता, नाणी कुठं मिळतात, कशी मिळतात, साफ कशी करावी, ठेवावी कशी, अशा खूप साऱ्या प्रश्नांची जी आहेत त्यामध्ये उत्तर आहेत, जेणेकरून या विषयाकडे लोकांचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो नक्कीच बदलेल. वा. आशुतोष, तुझं वय लहान आहे, परंतु तू जो केलेला अभ्यास आहे तो कितीतरी मोठा आहे आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी हा अत्यंत महत्वाचा आहे. आज तू आमच्या सगळ्यांसाठी वेळ काढलास, एबीपी माझाला खास मुलाखत दिलीस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण या विषयावरती नक्की भेटूयात आणि बोलूयात. नक्की. थँक्यू. या खास मुलाखतीमध्ये मी इथेच थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.